सावकाश लवकर बाहेर पडायला पाहिजे ग आपण, म्हणून सगळी धावपळ. काय ग, काय झालं? नाही काही नाही. अगं मग चल ना लवकर. हो आई, आई तू जरा बाळाला धरतेस का प्लीज? हो मी आलेच. हा जरा मी येते पटकन. अगं आता तू पुन्हा कुठे चाललीस? विक्रांत एव्हाना यायला हवा होता. तू अजून का नाही आला? मी बघून येते ना. तू तू इथेच थांब जरा, मी आलेच पटकन. अगं पण विक्रांतला बघायच्या नादात त्याने तुला काय केलं तर? आई असं काही होणार नाहीये, तू नको काळजी करूस. हे बघ त्याला काही करायचंच होतं तर मग आपल्याला असं सोडलं नसतं ना त्यांनी. तू इथेच थांब, मी पटकन येते. हा तू काळजी घे, तू इकडून कुठेही जाऊ नकोस. मी आले. बर लवकर ये. हो हो उशीर नको करू. हो बच्चू काळजी करू नको. हा आई नाहीये तुझ्या बरोबर, पण मी आहे. काळजी करू नको हा बाळा. सायली, 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 विकी विकी मँडी कुठे आहे? मँडी तुझ्यासोबत का नाहीये? मँडी कुठे आहे सांग ना. मला आत्ता त्याला भेटायचंय. विकी विकी चल ना, मला घेऊन चल ना मँडीकडे. चल ना प्लीज. मँडी कुठे आहे? बोल ना विकी. मँडी कुठे आहे सांग ना बापू. ठीक आहे बोल ना. संपलंय सगळं, पण आता रडून उपयोग नाही.
आपली जरी सुटका झाली असली तरी अजून धोका टळलेला नाही. आपल्या जीवाला धोका आहे. आपल्याला इथून बाहेर पडायला हवं, लवकरात लवकर. विक्की, सायली कुठे आहे? अरे अरे ती तर तुला शोधायला बाहेर गेली ना. कुठे? म्हणजे तुला भेटलीच नाही ती? अरे देवा, त्या मुलीला कुठे शोधायचं? कुठल्या दिशेला गेली ती? अरे इकडे गेली आहे. सायली! सायली! कसा आहेस रे? कसा आहेस तू? मला असतं तुला काही झालं नाही ना? तुला काही नाही ना झालं? मला खूप काळजी वाटत होती तुझी. खूप बरं आहेस रे तू? तुला काही नाही ना झालं? सांग ना, तुला काही नाही ना झालं? तू बरं आहेस ना? मला ना खूप काळजी वाटत होती, खूप भीती वाटत होती. तुला जखम झाली तर आम्ही सगळा संयम सोडला. मला तुला भेटायचं होतं, मला तुला बघायचं होतं रे. ती इथे आल्यापासून मला खूप भीती वाटत होती. मला ना मी आधी खूप संयम ठेवला होता, मी खूप शांत होते. पण तुला जखम झाली ना तेव्हापासून मला खूप भीती वाटायला लागली. मला खूप काळजी वाटत होती. तरी बघेल कोणीतरी तुला पकडेल, पण तू काळजी नको करू. जर कोणाला काही संशय आला नाही, आपण लवकर इथून बाहेर पडणार आणि चुकून बाहेर पडणार. तू काळजी नको करू सर. तू फक्त तुझी काळजी घे. मला तुझी खूप काळजी वाटते. तू नीट राहा. काही या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. विश्वासघात केलायस तू. का वागलीस असं? सांग ना, का वागलीस असं? मँडी, अनुजा, हणम्या सगळ्यांना संपून टाकलंस. या हरामखोराच्या मदतीनं तू सगळ्यांना संपून टाकलंस. हा, बोल, का केलंस? तर आज तुझी तुला सोडणार नाही मी. तुझा चेहरा समोर आलाय माझ्या. सांग मला, का केलंस? तुला सोडणार नाही. तुझा भाऊ रुद्र तो नीलांबरीच्या प्रेमात होता. सायली, हे खरंच आपल्याला कळायला हवं आहे. प्लीज आठवून बघ एकदा. रुद्राबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाहीये.
तो मेलाय. रुद्र बोल ना काहीतरी. काय बोलू? काहीही बोल. आधी माझा प्रॉब्लेम वेगळा होता. आधी मी इतकी बडबड करायचो की लोक म्हणायचे अरे बाबा आता गप्प बस प्लीज. आणि आता मी सांगते तरी काही बोलत नाहीये. तुझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे? हो तुझ्यामुळेच. आधी मी आयुष्यात इतका सिरियस कधीच नव्हतो, पण तू आलीस आणि सिरियस झालो सगळ्याच बाबतीत. यु नो वॉट, आधी सगळ्यात विचित्र मुलगा म्हणून मीच असायचो. करिअरची चिंता नसायची. कोणी चांगलं सांगत असेल तर कोणाचं ऐकायचं नाही. नुसतीच राडेबाजी. कोणत्याही मार्गाने पैसा कमवायचा होता मला. माझं असं हे पैसा कमवणं आईला आणि ताईला अजिबात आवडायचं नाही, आणि त्यांनी मला विरोध करणं हे मला आवडायचं नाही. बट थँक्स टू यू, तुझ्यामुळे सगळं सॉर्टेड झालं. यु नो, एखादी बुडती बोट असते ना, तिला सहज किनाऱ्यावर कोण आणून ठेवतं ना, अगदी तसं. एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर? हो, आणि आता तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि समजा मला काय झालं तर? अरे रुद्र, समजा. शट अप यार नीलू. जोपर्यंत मी तुझ्या आजूबाजूला आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. पण मी म्हणते म्हणून समजायला काय हरकत आहे? समजा मला काय झालं तर तू काय करशील? तर मी अख्ख्या दुनियेला आग लावे ना. बापरे, एवढा राग? तसंही माझ्या बाबतीत चिडायला तुला निमित्तच हवं असतं. तू एक काम का नाही करत रुद्र? पाण्यात जाऊन उडी मार, म्हणजे तुझा राग शांत होईल. हो ना? मस्त आयडिया. चल आपण दोघं जाऊ, एन्जॉय करू. चल 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 चल. नाही रुद्र. अगं चल ना. मला पाण्याची भीती वाटते, माहितीये तुला. अगं एवढ्याशा पाण्याला काय घाबरायचं? ओके, सॉरी 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 सॉरी. अगं नको जाऊया, बस आता नाही. अनु, मी आले. इथेच थांबा, हलू नको तिथे. मी लवकर ये. हो आले. बापरे, किती विचित्र मास्क आहे. मला माहिती आहे हा मास्क, तरी मी घाबरले. कुठून घेतला हा मास्क? नीलू, ऐक ना, तुझं आवरून झालं ना की तू बाहेर ये. मी चाललीये. नाईस मास्क.